बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या आशा पल्लवित झाल्यात। बारसू नजीकचे 308 एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र घोषित करण्यात आले। वाडीखुर्द गाव नवे औद्योगिक क्षेत्र घोषित करण्यात आले। राज्य सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली। रिफायनरी प्रकल्प गुजरातला हलवण्याच्या हालचाली सुरू असताना राज्य सरकार पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आले। औद्योगिक क्षेत्र वाढतोय, पण बारसूचा प्रकल्प व्हावा की नाही मतांतरे आहेत। कोकणातील जनता या संदर्भातली फार त्या बारसूच्या संदर्भात रिजिड आहे। त्यामुळे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायचा समाधान करून, आणि ती औद्योगिक क्षेत्र तर खरं वाढलं पाहिजे, रोजगार निर्मिती झाली पाहिजे, परंतु काही लोकांचा विरोध आहे। तो विरोध डावलून, विरोध शमवून जर तो पुन्हा होत असेल तर त्याला आमचा पाठिंबा आहे। बारसू रिफायनरी आणि काल काढलेलं नोटिफिकेशन ह्याचा सुतरामही संबंध नाही। तिथल्या स्थानिक लोकांच्या मागणीनुसार MIDC व्हावी, तिथे उद्योजक यावेत, तिथे उद्योग यावे, ही तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांची मागणी असल्यामुळं ती MIDC राजापूरमध्ये आपण करतोय। काल जे नोटिफिकेशन आपण काढलंय ते जिल्ह्यातल्या जे आपण तालुका स्तरावरच्या MIDC करतोय त्यातलं ते पहिलं नोटिफिकेशन आहे। तालुका स्तरावर MIDC व्हावी हा संकल्प घेऊन जे महाराष्ट्रामध्ये मी काम सुरू केलं होतं त्याच्यातलं पहिलं काम हे राजापूरनं स्वीकारलं, तिथल्या शेतकऱ्यांनी स्वीकारलं, म्हणून त्या ठिकाणी MIDC आम्ही घोषित केलेली आहे। त्याचा आणि रिफायनरीच्या कामाचा काही सुद्धा संबंध नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।